नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज मी थायरॉईडसारख्या महाभयंकर आजारावर एक घरगुती उपचार सांगणार आहे. तर थायरॉईड म्हणजे एक घशाला झालेला आजार असतो. त्यात ग्रंथी खराब झालेली असते, त्याच्यावर काम करत नसल्याकारणाने थायरॉईड वाढत जाते. आणि थायरॉईड हा 2 प्रकारचा असतो, एक हायपोथायरॉईड आणि एक हायपरथायरॉईड. तर काय असते, हायपोथायरॉईडमध्ये काय होते की व्यक्तीचे वजन वाढत जातं, वजन वाढते, पचनक्रिया बिघडते, कमरदुखी, हातदुखी, आळसपणा किंवा अशक्तपणा हे जाणवते. हायपरथायरॉईडमध्ये पण जो प्रॉब्लेम आहे तो तसाच आहे. हायपोला जे त्रास होतो तोच होतो, परंतु ह्याच्यात एक काय होतं, हायपरमध्ये वजन कमी कमी होत जातं. बाकीचे जे हातपाय दुखणे, कमर दुखणे किंवा जे पचनशक्ती कमी होणे हे जो त्रास आहे हा सारखाच आहे. आणि ह्याच्यामध्ये काय तर स्त्रियांना हायपर किंवा हायपो दोन्हीपैकी कुठलाही होऊ शकतो. तर स्त्रियांना जर हा आजार झाला थायरॉईडचा तर त्यांना महिन्याचा पण प्रॉब्लेम होतो. जसं महिना येणे 10 दिवस 20 दिवस लेट येतो, कधी महिना पण लेट होतो. ह्यामध्ये स्त्रियांचे केस गळतीचा त्रास जास्त होतो. आणि ह्यासाठी बघा, थायरॉईड झाल्यानंतर काय होतं की हायपोथायरॉईड झाल्यानंतर वजन वाढत जाते. वजन वाढल्यानंतर काही काळानंतर काय होते की त्याला त्रास होतो आणि मग बी पी पण वाढते, मग बी पीचा त्रास होतो. आणि काही कारणं काय असते की ज्यांना थायरॉईड आहे त्यांना बी पी, डायबिटीज आणि वजन वाढणे हा त्रास कायमचा असतो. तर अशा ह्या समस्यांवर मी आपल्याला एक घरगुती उपचार सांगणार आहे. ह्यासाठी आपल्याला घरातीलच मसाल्यांच्या वस्तू आहे. हे बघा, ही पहिली पावडर आहे धने पावडर, दुसरी आहे ही जिरा पावडर, आणि ही तिसरी आहे ही कढीपत्ताची पावडर, आणि ही चौथी जी आहे त्याला काळं मीठ सांगतात. तर हे बनवायचं कसं बघा, हे तुम्ही धणे घ्या. अख्खे धणे घेतले तर फार चांगले असते पावडरपेक्षा. एक 50-50 ग्रॅम घेतले, 100 ग्रॅम घ्या तरी चालेल. तुम्हाला किती बनवून ठेवायचे आहे त्याच्यावर आहे. मग जेवढे धणे घ्याल तेवढेच जिरं पण घ्या. आणि हे काय करा, धणे हलकेसे तव्यावर भाजून घ्या आणि जिरं पण तसं थोडंसं हलकंसं भाजून घ्या आणि त्यांची बारीक पावडर बनवा. पावडर बनवल्यानंतर एक कढीपत्ता आहे. कढीपत्ता कसा तुम्ही बाजारातून घेऊन या आणि हे उन्हामध्ये सुकवून घ्या. म्हणजे 2 दिवसात सुकतो लगेच. कढीपत्ता आधी धुवून घ्या, पण त्याच्यावर माती वगैरे असते सगळी, आणि सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवा. आता जेवढं तुम्ही धनिया आणि जिरं घ्याल तेवढेच ही कढीपत्ताची पावडर घ्या, तिन्ही मिक्स करा. आणि जर 100 ग्रॅम तिन्ही घ्याल तर 300 ग्रॅममध्ये हे काळं मीठ फक्त 30 ग्रॅम टाका, जास्त नाही टाकायचं. आणि 50 ग्रॅम घ्याल तर मग 1-2 चमचे टाका. असं एक मिश्रण तयार करून ठेवा. आणि हे मिश्रण तुम्ही सकाळी 1 चमचा नाश्ता केल्यानंतर हलकंसं गरम पाणी, कोमट पाणी त्याच्याबरोबर घ्या. आणि रात्री झोपताना 1 चमचा, असे 2 टाईम घ्या. आणि बघा, 1 महिनाभर घेऊन बघा, जे तुम्हाला नेहमीचा जो त्रास होतो आहे तर त्याच्यापेक्षा त्रास कमी जाणवेल बघा. आणि पचनशक्ती वगैरे थोडीफार तुमची वाढेल, वजनात थोडासा फरक पडेल, बी पी, डायबिटीज वगैरे असेल ते सुद्धा कमी होईल. बघा, हे घेऊन एक घरगुती आणि एकदम चांगला उपाय आहे हा. असं तुम्ही हा कधी पण आणि कितीही दिवस करू शकता, कारण ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट काही नाही. कारण काय असते, आता धनिया बघा, धनिया म्हणजे एक थंड वस्तू असते. आता ही तुम्ही थायरॉईडसाठी असं नाही, जर क्वचित तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल बी पीमुळे, ते सुद्धा याच्याने कमी होत जातं आणि वजन नियंत्रित पण होते. तसं हे जिरा पावडर आहे, ही थंड, हे पोटासाठी चांगली असते. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पण आहे, किंवा ॲसिडिटी, गॅस वगैरे होते ते पण कमी होत जातं. आणि ही जे आहे कढीपत्ता पावडर, हे पचनक्रिया सुधारते आपली, म्हणजे भूक वगैरे चांगली लागते. आणि हे काळं मीठ तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला कधी गॅस वगैरे झालं, पोट फुगलं, ॲसिडिटी झाली तर निंबू पाण्यामध्ये टाकून पितात आणि ह्याच्यामध्ये लगेच फायदा होतो. असे हे घरगुती हा उपाय आहे, हा थायरॉईडसाठी करून पहा. पण मला सांगतो, ह्याच्यामध्ये एक पथ्य कराल तर फारच चांगलं असते. खाण्यापिण्यात लक्ष ठेवा. जसे मैद्याचे पदार्थ, जसे ब्रेड आहे, बटर आहे, पिझ्झा आहे किंवा बर्गर आहे,
हे असे जे खातात हे तुम्ही न खाल्लेलं चांगलं. आणि हे जे चॉकलेट्स वगैरे येतात आणि मग ते मच्छी वगैरे चालते, पण चिकन वगैरे खाऊ नका. चिकन, मटण आहे आणि चॉकलेट जसे कॅडबरी वगैरे आहेत हे सुद्धा पण खाऊ नका. आणि तुम्हाला सांगतो भाज्यांमध्ये जसे कोबी, फ्लॉवर, अल्कोहोल हे अजिबात खाऊ नका. ह्याच्याने त्रास होतो. काय तर आणि काय काय खावे ते पण सांगतो तुम्हाला. जसे भाजीपालामध्ये मेथी आहे, पालक आहे, आणखी भाजीपाला दुसरा कुठलाही तुम्ही खाऊ शकता असं. आणि जसं जर सकाळी तुम्हाला चहा जर प्यायचा असेल तर ग्रीन टी पिऊ शकता तुम्ही. ग्रीन टी ह्यासाठी चांगलं असतं, कारण ते वजनात पण नियंत्रण होते त्याच्याने. तर ग्रीन टी प्या तरी चालेल. आणि तुम्ही मासे पण खाऊ शकता, कारण माशामध्ये कसं ओमेगा फॅटी 3 असतं, हे थायरॉईडसाठी खूप चांगलं असतं. अंडं पण खाऊ शकता. पण अंडं कसं खायचं की मधला जो पिवळा भाग असतो तो खाऊ शकता, पांढरा भाग खायचा नाही. हे पांढऱ्या भागाने तुम्हाला त्रास होईल. आणि पिवळ्यामध्ये पण ते जे एक विटॅमिन्स असतं ते थायरॉईडसाठी खूप चांगलं असतं, म्हणजे पिवळा भाग तुम्ही खाऊ शकता. आणि काजू, बदाम वगैरे जे आहे, अक्रोड खातो मी. अक्रोड चांगले असते याच्यासाठी. माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या थायरॉईडचे बरेचसे आजारी आहेत त्यांना ह्या आपण जे मिक्सर दाखवलं ह्याचा फायदा घेता येईल. आणि थायरॉईडमध्ये जर ह्या मिक्सरचा तुम्ही नियमित उपचार करत राहिला, नियमित वापर करत राहिला तर तुमचे थायरॉईड नियंत्रणमध्ये राहील आणि जे काही त्रास होतो तो नेहमीपेक्षा कमी होऊन जाईल. बघा, हा घरगुती उपाय करून बघा. नमस्कार.